आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। मोठी बातमी, 35,000 शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार। शिक्षक आमदारांनी दिले दादा भुसे यांना पत्र, पगार कपात करू नये। पहा काय घडामोडी आहे, पाहूया सविस्तर। 10 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन केले। त्या शिक्षकांना एक दिवसाचा पगार अंदाजे 10 कोटी मिळणार नाही। आंदोलनामुळे प्राथमिकच्या 21,477, माध्यमिकच्या 2,539 शाळा बंद राहिल्या होत्या। टीईटीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी। 15 मार्च 2025 रोजीच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करावी। या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी आंदोलन केले। दरम्यान आंदोलनावेळी पूर्ण शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे गैर आहे। विनाप्रमाण आंदोलनात सहभागी होणे देखील चुकीचे आहे। शाळा बंद आंदोलनात प्राथमिक शाळांमधील 91,000 ते माध्यमिकचे 30,000 शिक्षक सहभागी झाले होते, पण त्यात प्राथमिक शाळांमधील सुमारे 22,000 तर माध्यमिक शाळांमधील 13,000 शिक्षक विनाप्रमाणात सहभागी झाले होते। परंतु प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आंदोलना दिवशी ठाणे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, भंडारा, मुंबई महापालिका, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिकेच्या हद्दीतील एकही शाळा बंद नव्हती। पण राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील 21,477 शाळा त्या दिवशी पूर्ण बंद होत्या। त्यामुळे या शाळांमधील शिक्षकावरही बिनपगारी कारवाई होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। 21 जिल्ह्यातील शिक्षकांना पाळला नियम। सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर, सांगली, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या 21 जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील एकही शिक्षक विनाप्रमाण आंदोलनात सहभागी झालेला नव्हता। आता 9 डिसेंबरला नागपूरमध्ये याच मागणीसाठी तर 12 डिसेंबरला जुन्या पेन्शन संदर्भात आंदोलन होणार आहे। त्यात किती शिक्षक सहभागी होणार, त्याच दिवशी शाळा बंद राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्या शिक्षकावर होईल बिनपगारीची कारवाई। लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्यासाठी परवानगी घ्यावी लागते। विनाप्रमाणात शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी झालेल्या त्या दिवसाचा पगार मिळणार नाही। शाळा सुरू ठेवून परवानगीने आंदोलन सहभागी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर काही कारवाई होणार नाही। डॉक्टर महेश पालकर, संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे। टीईटी विरोधात आंदोलन होते, तसेच एक दिवसाचा पगार कापला जाणार। परंतु शिक्षक आमदार यांनी दिले दादा भुसे यांना पत्र, पगार कापू नये म्हणून। पाहूया सविस्तर। 5 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करू नये, अशी स्पष्ट मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे। त्यांनी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना अधिकृत पत्र पाठवले आहे। अडबाले यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे की शिक्षकाकडे अनेक अनुदानित शाळा अध्यापनाची जबाबदारी असते। टीईटी सक्ती, जुन्या पेन्शनची अडचण, शाळाबंदीचा धोका, अनुदानात अडथळे, शिक्षक भरतीतील अपयश अशा अनेक दीर्घकालीन प्रश्नामुळे 5 डिसेंबरचे आंदोलन अपरिहार्य झाले होते। त्यामुळे या आंदोलनात सहभागी शिक्षकांना पगार कपात करणे अन्यायकारक आहे। या संदर्भातील शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या पगार कपातीचे आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी देखील पत्रातून करण्यात आली आहे। अडबाले यांनी ही प्रत प्रधान सचिव शालेय शिक्षण प्रशासन यांनाही पाठवली आहे। व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा।